सूत्र 9वे. विवाद्य बडबडीपेक्षा कृतीने जिंका. सूत्र: वादविवाद करून मिळविलेला क्षणभंगूर विजय हा हानिकारक असतो. अशा वादंगातून निर्माण होणाऱ्या तिरस्काराच्या विकृत भावना तात्पुरत्या मतपरिवर्तनापेक्षा जोरकस आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असतात. इतरांचे मन जिंकण्यात एकही शब्द न बोलता केलेली तुमची कृती जास्त प्रभावशाली ठरते. स्पष्टीकरण देण्यापेक्षा कृतीतून दाखवून द्या. अमॅसिसची कृत्ये. ॲप्रिसला कसे पदच्युत केले त्याचे वर्णन मी केलेच आहे. त्यानंतर अमॅसिस गादीवर आला. सॅस जिल्ह्यातील सियफ गावामधला तो मूळचा रहिवासी. त्याचे सामान्य कुळ आणि सर्वसाधारण परिचयामुळे सुरुवातीला इजिप्तमधील नागरिक त्याचा राजा म्हणून विचार करत नव्हते. तसेच त्याचा तिरस्कारही करत होते. याबाबत कुठल्याही कठोर धोरणाचा आधार न घेता त्याने नागरिकांना एक टेकडीवर आणले. त्याच्या खजिन्यातील असंख्य मूल्यवान चीजवस्तूंमध्ये एक सोन्याची पायधुणी होती. ती त्याने या प्रसंगी वापरली. इतरही पाहुण्यांना पाय धुण्यास दिली. त्यानंतर त्याने ती पायधुणी मोडून त्याच धातूपासून एका देवतेचा सोन्याचा पुतळा बनविला. नगरातील अगदी मोक्याच्या ठिकाणी त्याने हा पुतळा स्थानापन्न केला. त्या पुतळ्यापाशी येताच इजिप्तमधील नागरिक आदर व प्रेम व्यक्त करीत असत. अमॅसिसला हे कळता क्षणी त्याने एक सभा बोलविली. त्याने ती वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवली की ज्या देवतेच्या पुतळ्याप्रती इतका आदर, प्रेम, श्रद्धा नागरिक व्यक्त करत आहेत ती एकदा पायधुणी होती. तीच पायधुणी ज्याचा ते पाय धुण्यासाठी वाटेल तसा, कधी चुळा भरण्यासाठी वापर करीत. पुढे अमॅसिस असे म्हणाला की त्याची ही गत त्या पायधुणीसारखीच झाली आहे. एकेकाळी अगदी सामान्य अशी व्यक्ती असणारा अमॅसिस आज त्यांचा राजा होता. आमूलाग्र बदल झालेल्या पायधुणीच्या पुतळ्याला जसे आदराने लोक वागवीत होते तशीच सन्मानाची वागणूक त्यांनी राजाशी ठेवावी. राजा हा आदरणीय, वंदनीय, सन्माननीय असतो व योग्य प्रकारे त्यांनी राजास वागवावे असे अमॅसिसने प्रजाजनांना सांगितले. या प्रकारे इजिप्तच्या प्रजेचे मन वळविण्यात आले. प्रजेला राजा म्हणून अमॅसिसचा स्वीकार करण्यासाठी अशा पद्धतीने केलेले आवाहन खचितच परिणामकारक ठरले. द हिस्टरीज, हेरोडोटस, सन पूर्व 5वे शतक. गुरुकिल्ली. इतरांवर दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या आपल्या खेळी आहेत का याचा आढावा सत्तेच्या प्रांतात वरचेवरच घ्यावा लागतो. मतांच्या मंडनखंडनातून जिंकायचे म्हटले किंवा एखादी गोष्ट पटवायला जाताना समस्या अशी असते की अशा विवादांच्या शेवटी दुसऱ्या पार्टीवर त्याचा किती परिणाम झाला आहे याबद्दल तुम्ही निश्चित काही सांगू शकत नाही. वर लोक विनम्रपणे तुमचे म्हणणे स्वीकारत असले तरी मनातल्या मनात ते चरफडत बंड करत असतील किंवा कदाचित निष्काळजीपणे तुम्ही काही बोलल्यामुळे त्यांचा मानभंग होऊ शकतो. शब्दांमधून निघणाऱ्या कांगावखोर अन्वयार्थाची जातकुळी ही ऐकणाऱ्याची मनोवस्था आणि असुरक्षितता यानुसार ठरत असते. वादविवादांच्या सर्वोत्तम मद्यानुसार ठोस पाया नसतो. कारण शब्दांच्या बहुअर्थी सटकत्या प्रकृतीमुळे आपण शब्दांची शंका घेतो. इतकेच नाही तर केवळ सवयीची गुलामी झुगारता न आल्यामुळे कोणासोबत संगनमत झाल्यानंतरसुद्धा आपण आपल्या जुन्या मताकडे परत वळतो. हे समजून घ्या की शब्द काय हो, पैशाला पासरी असे पुष्कळ मिळतील.
हे सर्वज्ञ आता आहेच की. वादविवादांच्या तापल्या कढईत प्रत्येकजणच स्वतःच्या मतांचा पाठपुरावा करण्यासाठी सबबी वापरून फोडणीतल्या मोहरीसारखा तडतडत असतो. आपल्या मताच्या मंडनासाठी आपण अढळ संख्याशास्त्रीय पुरावे देऊ, धर्मग्रंथातील वचने उद्धृत करू, परंतु अशा हवेच्या बुडबुड्यांनी कोणाचे मतपरिवर्तन शक्य आहे का? कृतीतून दाखवून देण्याला खूप अर्थ असून त्याची ताकदही मोठी आहे. क्रिया ह्या आपल्या डोळ्यासमोर असतात, आपण त्या पाहू शकतो. चुकीच्या अर्थाची शक्यता निर्माण करणारे कुरापतखोर शब्द तिथे नसतात. क्रियेच्या पुराव्याने साबित झालेल्या बाबींबद्दल वादविवादांचा प्रश्नच येत नाही. बाल्स्टर ग्रेशियन म्हणतो की सत्य हे सहसा पाहिले जाते व फार फार क्वचित ते ऐकले जाते. पुनरुज्जीवन काळातील इंग्लंड येथील प्रातिनिधिक आसामी म्हणजे सर क्रिस्तोफर रेन गणित, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र आणि इंद्रिय विज्ञान यातील ते प्रकांड पंडित होते. नावाजलेला स्थापत्य रचनाकार म्हणून त्यांच्या इंग्लंडमधील प्रदीर्घ कारकिर्दीतील हा एक किस्सा. रेन यांनी निश्चित केलेल्या रचनेमध्ये त्यांच्या आश्रयदात्यांनी अप्रस्तुत अवास्तविक बदल सुचविले, पण याविषयी एकदाही रेन यांनी उलटून चर्चा केली नाही वा कुणाचे मन दुखावले नाही. आपला मुद्दा पटवून देण्याचे इतर मार्ग त्यांच्यापाशी होते. 1688 मध्ये वेस्टमिनिस्टर शहराकरिता एका भव्य टाउन हॉलची संकल्पना रेन यांनी कागदावर चित्रित केली. नगराचे महापौर मात्र या ब्लू प्रिंटमुळे काही खुश नव्हते. उलटपक्षी ते चिंतामग्न होते. दुसरा मजला पुरेसा सुरक्षित नाही अशी भीती त्यांनी रेनपाशी बोलून दाखवली. सगळे बांधकाम कोसळून त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या कार्यालयावर आदळेल असे त्यांना वाटत होते. प्रस्तावित वास्तूला जादाचा टेकू देण्यासाठी 2 दगडी खांब उभारावे अशी त्यांनी रेनकडे मागणी केली. रेन सारख्या सर्वोत्कृष्ट परिपूर्ण अभियंत्याला हे ठाऊक होते की या खांबांचे काहीही प्रयोजन नाही. तसेच महापौरांची भीती ही अनाठायी आहे. पण सांगितले आहे तर बांधा, म्हणून त्यांनी खांब बांधले. महापौरांनी रेन यांना अनेक धन्यवाद दिले. अनेक वर्षांनी उंच परातीवर काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात आले की छतापर्यंत येऊन ते खांब थांबले आहेत. म्हणजे खांब व छत हे एकमेकांना टेकलेले नव्हते. ते खांब बनावट होते, खरा आधार देणारे नव्हते. पण त्यातून दोघांनाही हवे ते मात्र मिळाले. महापौर खांब पाहिल्याने निश्चिंत झाले आणि रेनला खात्री होती की पुढील पिढ्यांच्या हे ध्यानात येईल की मूळ रचनेत खांबांचे काहीही प्रयोजन नाही. म्हणजेच रेनची सुरुवातीची संकल्पना बिनचूक होती. तुमच्या कल्पनेच्या विचाराच्या प्रात्यक्षिकीकरणामागे ही ताकद असते की विरोधकांना बचावाचा पवित्रा घेण्याचे वितंडवाद घालण्याचे कारणच उरत नाही. कार्य साक्षात समोर साकार आहे म्हटल्यावर त्यांचे मन वळविणे शक्य होते. कामाच्या मूर्त स्वरूपात प्रत्यक्षात तुमचा अर्थ त्यांच्यासमोर साकार करणे हे चर्चा आणि वादविवादांपेक्षा अनंत पटीने प्रभावी ठरते. अधिकार, सत्ता हस्तगत करताना व ती टिकवताना नेहमी अप्रत्यक्ष मार्गाचा अवलंब करा. एवढेच नाही तर तुमच्या युद्धाची फार काळजीपूर्वक निवड करा. दुसरे तुमच्याशी सहमत आहेत अथवा नाहीत याचा दीर्घकाळाच्या संदर्भात काहीही महत्त्व नाही, आणि जरी ते महत्त्वाचे असले तरी त्यांचा स्वानुभाव आणि पुढे सरकणाऱ्या काळातून तुमच्या म्हणण्याचा अर्थ त्यांना उमगेल. एकदा अशी व्यवस्था आली की मग प्रात्यक्षिकाची सुद्धा पर्वा करू नका. तुमची शक्ती वाचवा आणि पुढे चला. रूपक. सीसॉची फळी वितंडवाद करणारे
सीसा सारखे कधी वर कधी खाली, कधी वर कधी खाली होतच राहतात व कुठेतरी त्वरित पोहोचत नाही. हा सीसॉ सोडून द्या. लाथाळी रेटारेटी न करता कृतीतून तुमचा अर्थ उलगडून दाखवा. वरच्या वर हवेतच त्यांना सोडून द्या. गुरुत्व शक्तीने ते आपोआपच जमिनीवर येतील. संदेश: कधीही वाद घालू नका. चार चौघांच्यात कशाचीही चर्चा करू नका. कृतीमार्फत निष्पत्ती मात्र जरूर दिसू द्या. बेंजामिन डिझराईल 1804 ते 1881